वेलकम टू मंदिराज किचन. मंदिराज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचा अगदी झणझणीत असा कटवडाची रेसिपी. चला तर मग वळूयात आपल्या रेसिपीकडे. आता आपल्याला इथे कटवड्याचा कट म्हणजेच रस्सा तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला त्यासाठी लागणारे वाटण तयार करायचे आहे. इथे मी कढईमध्ये तेल गरम करून त्यात 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत आणि ते परतून घ्यायचे आहेत. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग हळूहळू बदलू लागला आहे. त्यामध्ये याच वेळेला 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा ते 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि तोही कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे चांगला. कांदा जास्त करपणार नाही याची काळजी घ्यायची. आपला कांदा आणि आलं लसूण चांगलं परतून झाले आहे. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच कढईमध्ये आपल्याला सुकं खोबरं परतून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी सुकं खोबरं परतून घेत आहे. कढई आपली तापलेली आहे त्यामुळं गॅस बारीक किंवा बंद केला तरी चालेल. त्यामध्ये आपलं खोबरं चांगलं भाजलं जातं. तुम्ही बघू शकता आपला मसाला भाजून तयार आहे. आता यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि हे वाटण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं वाटण तयार आहे. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात मसाले परतून घ्यायचे आहेत. 2 चमचे कांदा मसाला घेतला आहे. तसेच 2 चमचे लाल मिरची पावडर तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. मसाले करपून द्यायचे नाहीत. गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे. आता यामध्ये आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले वाटण घालायचे आहे आणि ते तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे. याला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा साईडनी त्याला चांगलं तेल सुटायला लागलं आहे. यामुळे आपल्या रस्स्याला खूप छान अशी तर्री येते, चांगला कलर येतो. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. शक्यतो गरम पाणी वापरायचं आहे. इथे मी साधारण 2 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1.5 चमचा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला आपण वरतून घालणार आहोत आणि चवीपुरते मीठ घालायचे आहे. आता याला छानशी उकळी काढून घ्यायची आहे. आता आपण इथे वड्याच्या आतील सारण तयार करून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आणि त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरं, मिरची आणि लसूण चा ठेचा घालायचा आहे. इथे 2 ते 2.5 चमचे मिरचीचा ठेचा मी घातलेला आहे. हिंग घालायचं आहे अर्धा चमचा आणि हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा हळद घालून घ्यायची.
चांगलं परतून झाल्यानंतर आपण उकडलेले बटाटे त्यामध्ये स्मॅश करून घ्यायचे आहेत. हातानेच शक्यतो स्मॅश करायचे, जेणेकरून थोड्याफार आपल्याला त्याच्या फोडी सारणामध्ये लागल्या पाहिजेत. हे चांगले मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये चवीपुरते मीठ घालूयात. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले वड्याच्या आतील सारण तयार आहे. आणि आपला रस्साही बघू शकता, याला किती सुंदर असा कलर आला आहे. आता आपण वड्याचं वरील कवरिंग तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 4 ते 5 चमचे बेसन घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे. 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि अगदी अर्ध्या चमच्यालाही कमी इतका बेकिंग सोडा घालायचा आहे. आता हे सगळे मिश्रण एकत्र करू. त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. आता आपण जे बटाट्याचं सारण तयार करून घेतलेलं आहे त्याचे अशा पद्धतीने आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. बघू शकता, अशा पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेते आणि आता या आपल्या मिश्रणामध्ये बुडवून त्याचे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत. मस्त खरपूस असे वडे आपले तयार होणार आहेत. दोन्ही बाजूनी मंद आचेवरती वडे तळून घ्यायचे. वा, बघू शकता मस्त असे कुरकुरीत वडे आपले तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने मी इथे सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. डिशमध्ये वडा आणि त्यावरती मस्त असा गरम गरम आपला कटाचा रस्सा. वा, बघू शकता तुम्ही. यावरती बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर भुरभुरायची आणि मस्त असा ब्रेड किंवा तुम्ही हे पाव बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा चमच्यानेही तुम्ही हा वडा असाच खाऊ शकता. मस्त अशी बारीक शेव टाकायची आहे त्याच्यावर आणि अशा पद्धतीने आपला कट वडा तयार आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि तसेच तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.